श्रीराम पायी दिंडी सोहळा दिवस 6वा। तर काल मिरज गावामध्ये आम्ही मुक्काम करून आलो 10 किलोमीटर पुढे, कारण तिथे कुठंच आंघोळीला जागाच नव्हती। मग मस्त आंघोळ वगैरे करून मी चहा घेतला। मग चहा घेऊन आम्ही पुढील प्रवासास निघालो। मग पुढे भामुगाव मध्ये आमची नाश्त्याची सोय केलेली होती। मग भामुगाव मध्ये आल्यानंतर हरिपाठ करण्यात आला। हरिपाठ झाल्यानंतर टँकर मध्ये पाणी कमी होतं, त्यामुळे मी टँकर भरायला आलो। टँकर भरून झाल्यानंतर नाश्त्याचा टाइम झाला होता, त्यामुळे नाश्ता करण्यासाठी आलो। मग मस्त कडक असा चहा पण घेतला। त्याच्यानंतर लई टाइम झाला होता, त्यामुळे पुढच्या प्रवासाला लागलो। त्यानंतर 10 किलोमीटर चालून झाल्यानंतर जेवणाचा टाइम झाला होता, त्यामुळे आम्ही माही जळगाव मध्ये जेवणासाठी आलो। मग ज्यांच्या घरी जेवण होतं त्यांच्या घरी आरती करून आम्ही जेवणाला बसलो। जेवण करून झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागलोच होतो, तर आम्हाला भेटण्यासाठी उदयन दादा गडाक आले, पण ती क्लिप घ्यायचीच मी विसरलो। मग जे काय झालं त्याचा विचार न करता पुढच्या प्रवासासाठी विठ्ठलाचं नाव घेत आलो। मग आजचा आमचा प्रवास डाकुनिमगाव मध्ये होता। चला तर भेटू उद्याच्या प्रवास।